मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दोन्ही तुमच्या सर्व मैत्रिणींच्या मनापासून खूप खूप स्वागत. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे. मस्त सूर्यनारायण दर्शन दिलेलं आहे. आपण कामाला सुरुवात करून घेतलेली. सकाळचे सगळे कामावरून झालेले आहेत. मस्त वाटतं आहे. चकाचक आवरून घेतलेलं आहे आणि धुणं भांडे हे सगळं झालेलं आहे. आता करायचं आज मेन काम. बरेच दिवस झालेले आहेत. घराची अजिबात स्वच्छता झालेली नाही. म्हणजे स्वच्छता तर होतीच, पण ती वरची स्वच्छता असते. डीप क्लिनिंग झालेली नाही. आज मग डीप क्लिनिंग करता येते. कारण बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येणार नाही. बऱ्याच ठिकाणी कसं होतंय की पेपर खराब झालेले आहेत, कार्पेट खराब झालेलं आहे, त्याच्यावरती चिकटपणा आलेला आहे. नंतर डबे थोडेफार खराब झालेले आहेत, तर डबे वरचीवर घासून काढते तरी पण थोडीफार धूळ झालेली आहे. किचन एवढं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून चाललंय माझं किचन आवरून घ्यावं. पण बाकीचेच एवढे कामं असते तर अजिबात किचन आवरायला वेळ भेटेना गेलाय. आणि मेन म्हणजे बेडरूम पण आवरायची, हॉल पण आवरायचं. आणि आता संक्रांत आलेली तर ही योग्य वेळ आहे आपल्याला किचन आवरावरी करण्यासाठी. आणि कारण संक्रांतीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मैत्रिणी येतात, नंतर हळदीकुंकवाला पण बायकांना बोलवतात. त्यावेळेस तर एवढी आपली मरमर असते की हॉल छान दिसला पाहिजे, किचन छान दिसलं पाहिजे आपल्या मैत्रिणींना. चला आता आवरायला काढणार आहे आणि काय बदल करणार आहे आणि काय काय कामं आज काढणार आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आणि काय बदल केले ते छान झालेत का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता वेळ अजिबात वाया घालत नाही, तुमचाही आणि माझाही. लगेच आवरायला सुरुवात करते कारण अशी 11:30-12 झालेली इथं. चला आता सुरू करू. तुम्हाला मी आत्ता सध्याचं किचन दाखवते. हे सगळं आवरल्यासारखं वाटत असणार आहे तुम्हाला. एकदम स्वच्छ सगळं वाटतंय बघा तुम्ही. त्याचबरोबर खालचंही सगळं व्यवस्थित वाटत असणार आहे. कशाला हिनं राडा काढायचा नाद करायला लागली असंही तुम्हाला कदाचित वाटत असणार आहे. पण हे जे कोपरा आहे ना हे एवढा विचित्र वाटायला लागलाय. एवढी गजगज मला किचनमध्ये अजिबात आवडत नाही. बघू शकता तुम्ही. हे सगळं मला काढून टाकायचे, म्हणजे व्यवस्थित मांडणी करायची. हे बघा पिशव्यांचा एवढा मोठा ढिगारा आणि हे असं कसं अस्तव्यस्तता वाटते. अजिबात किचन हे ऑर्गनाईज नसल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तर आवरून घ्यायच्यात. त्याचबरोबर डीप क्लिनिंग जी म्हणले ती ही आहे बघा. हे असं चिकट वाटायला लागले. बघू शकता तुम्ही. हे असं खूप चिकट वाटायला लागले. ही सगळी स्वच्छता आता करून घेणार आहे. हे जवळ आल्याशिवाय कसं अजिबात लक्षात येत नाही. ही तरी आत्ता पाठीमागं आवरून घेतलेलं आहे म्हणून हे स्वच्छ वाटायले. त्याचबरोबर इथंही दाखवते मी तुम्हाला. बघा लाईट चालू केली थोडीशी कारण इथं थोडासा अंधार येते. हे बघा तेलाचे बुटले ते पण घासून घ्यायचे तर. आणि तेलाच्या बुटल्याच्या खाली हे असं काळं झालेलं आहे. मला ही सगळी स्वच्छता करून घेता येते. तरी ही घाण दुसऱ्याला दिसत नसली तर आपल्याला ही घाण वाटत असते. हे बघू शकता तुम्ही. हे असं जर घाण झालं ना एवढं विचित्र वाटतंय. तर मलाच घाण वाटते त्या गोष्टीची. चला सगळं आवरून काढणार आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही करणार आहे. हा माझ्याकडे साडीचं बॉक्स आणि याच्यामध्ये मला ठेवायचं वॅक्स हिटर आणि वॅक्सचा डबा. आणि ते ठेवून देणार आहे मी माळ्यावरती. तर माळ्यावर कसं मुंग्या ती कधी होती काही सांगता येणार नाही कारण तेवढ्यावरती आपण वाकून पण बघू शकत नाही. त्याच्यामुळं त्याला लावून घ्यायला लागले मी मुंग्याचा खडू. तो जर ओढून ठेवला आपण साईडनं तर अजिबात त्याच्यामध्ये मुंगे जाऊ शकणार नाही. का याच्यामध्ये वॅक्स हिटर आणि त्या ठेवून घेतलेला आहे मी वॅक्सचा डबा आणि ठेवून देते आता मी वरती. खाली तिचा राडा पण दिसणार नाही आणि वरती व्यवस्थित राहील. आत्ताच एक पार्सल आलेलं आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबरच ओपन करते. कसं आलं असणार आहे ते पाहण्याची.
ते पटपट पळण्यामुळे थोडंसं दम लागलाय. मिशोवर सध्या ऑफर चालू होती 3 ते 4 तारखेला. त्याच्यामुळे 2-4 पार्सल मागवलेले इथं म्हणजे किचनमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी, कारण ऑफरमध्ये जरा स्वस्त पण पडतात. आता एक पार्सल आता 8 दिवस येत राहतील. तर हे सगळ्यात पहिलं पार्सल आहे, त्याच्यामुळे याची उत्सुकता जरा जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे कुठलं आहे त्याच्याने जर टाकलं तर जास्त पडायले, त्याच्यामुळं हे कंटेनर मागवले आता तेल ठेवण्याचं. बघा हे तेल ठेवण्यासाठी बॉटल आहे आणि 2 in 1 बॉटल आहे. जर तुम्हाला जास्त टाकायचं असणार आहे ऑइल तर हे असं उघडून याच्यामधून टाकू शकतात, जसं आपण रोज टाकतो तसं. आणि जर तुम्हाला जास्त वापर नाही करायचा, तुम्ही पराठा काही केला आहे किंवा अंड्याची पोळी केली, तुमच्याकडे पॅन आहे आणि त्याला जास्त ऑइल लागणार नाही, तर अशा वेळेला तुम्ही असं स्प्रे मारू शकतात. आणि नंतर छोट्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण एक वेळेस मी तुमच्याबरोबर मी शेअर करते की कसं ऑइल पडायला ती दिसायला तर एकदम छान दिसायले. आणि काचाची बॉटल आहे, प्लॅस्टिक अजिबात नाही आहे. चला ते ठेवून देते आणि आपण जे पसारा काढलेला आहे ते आवरून घेता येते पटपट. मधलं सामान जर काढून पूर्ण धुवायचं म्हणलं एक तर ऊन पण जास्त लागतं याला वाळण्यासाठी, कारण प्लॅस्टिकच्या भरण्यापेक्षा लवकर वाळत नाही, त्याच्यामुळे फक्त वरतून मी घासून घ्यायला लागले. आणि नंतर मग कोरड्या कपड्याने एका पुसून घ्यायचं. आणि तुम्ही जर टोकन कच्चं धरून घासलं तर अजिबात मध्ये पाणी जात नाही. मला तर नेहमी तशीच सवय आहे, फक्त दसऱ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये मी डबे पूर्ण रिकामी करून घासून घेते, नाहीतर मग तर 2-3 महिन्याला एकदा अशी स्वच्छता करून घेत असते, म्हणजे चिकटपणा पण जाते आणि जास्त आपलाही ताण होत नाही आणि जास्त राडाई होत नाही. कॉटनचा टॉवेल घेतलेला आहे आणि याच्या डबे पुसून घ्यायला लागले, कारण कॉटनच्या टॉवेलने पूर्ण पाणी शोषलं जाते आणि डबे एकदम कोरडे होतात. आता अशाच पद्धतीने सगळे डबे पुसून गेले. तुम्ही बघू शकता अजिबात पाणी गेलेलं नाही आतमध्ये. बघा पिठाचा डब्बा आहे, हे तर डाळीचं पीठ आहे, अजिबात पाणी मध्ये जात नाही, कारण मी आत्ताच नाही बरेच वर्षापासून ही गोष्ट करते. जर्मनचे डबे झाले आता घासून आणि धुवून पण पुसून पण ठेवून दिली जागेवरती जिथं आपल्याला लावायची होती तिथं. बॉक्स मोठा आलेला आहे, बघा किती मोठा आहे आणि एखादा ट्रे असल्यासारखा आहे, खूप मोठा बॉक्स आहे. तर ट्रे म्हणूनच आपल्याला वापरात आणता येते. ह्याला वॉलपेपर लावा लागेल, तोपर्यंत आता आहे तसा ठेवून देते. खालचं झाडून घेते आता, निघालायच राडा तर सगळा राडा एकदाच काढून पण घेते. पिशव्या एवढे मोठे पिशव्या झालेले ना, आणि गावाकडे यायला जायला लागतात म्हणून घे पिशवी की ठेवून दे असं झालेलं आहे. त्याच्यामुळे मला सगळा पिशव्याचा राडा काढून टाकणार आहे आणि पिशव्यामुळे पण एवढं खराब वाटायला लागलं. आणि ठेवायला कसं ह्या रॅक शिवाय दुसरं रॅक पण नाही, आणि आपण गावाकडून कुठलं कपाट काहीच घेऊन आलेलं नसल्यामुळं ती पण एक अडचण व्हायला लागली. तर आता सगळं आवरून घेणार आहे, आपलं काहीच राडा ठेवणार नाही आता. आता पेपर टाकून घेते अगोदर. कपड्याचं कंटेनर शिल्लक राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये आता सगळे पिशव्या टाकून घेणार आहे, म्हणजे वरती अजिबात राडा दिसणार नाही. आणि ह्या सुद्धा अडकवायच्या पिशव्या भरपूर झाल्या आता, ते एवढे मोठे पिशव्या समोर आलेले चांगले दिसत नाही, तर ह्या सुद्धा आता ह्या कंटेनरमध्ये ठेवून घेणार आहे. अशाच मोकळ्या करून टाकते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस सापडतात ते लगेच.
पिशव्या निघालेल्या होत्या आणि वरती किती खराब दिसायला लागल्या होत्या, पण ह्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर अजिबात लक्षात येत नाही की नेमकं काय आहे याच्यामध्ये. तर हे कोपऱ्यामध्ये ठेवून दिले. चला आता इथलं झटपट राडा काढून घेते. इथला जास्तीचा राडा आहे कारण इथं खूप थोडे भांडे आहेत. अधूनमधून अशी स्वच्छता केली ना, घरामध्ये काय काय शिल्लक आहे किंवा कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या ते आपण लक्षात राहतात. नाही तर मग ह्या वर्षी त्या वर्षीचं करायचं म्हणलं, गोष्टी एक्सपायर झालेल्या असतात, कशाला भुरा आलेला असते, कशाला काही झालेलं असते. त्याच्यामुळे अधूनमधून 1-1.5 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला स्वच्छता ही किचनची केलीच पाहिजे. नाहीतर मग ते कॉक्रोच ते होते. तर त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी स्वच्छता एकमेव पर्याय आहे. आता नवीन इथं आलतो त्यावेळेस एवढे छोटे छोटे कॉक्रोच होते, ते पांढऱ्या कलरचे, ते वट्ट्यावर रात्री फिरायचे करायचे. ज्यावेळेस कॉक्रोचचा स्प्रे मारला त्यावेळेस असं अजिबात कॉक्रोच दिसत नाही. तर आता एवढा राडा काढलेला आहे, पण एकही कॉक्रोच मला तर आणखी दिसला नाही. नवीन नाही आलतो ना तेवढाच एकदा स्प्रे मारलेला आहे, त्याच्यानंतर अजिबात स्प्रे हे मारायची गरज सुद्धा पडली नाही. कार्पेटचं चिकटपणा आहे, पटकन निघून जाते. ते साबण जरा जरी आपण लावला आणि साधी घासणी आहे, साध्या घासणीने जरी घासून घेतलं तरी अजिबात त्याला मेहनत लागत नाही. थोडंसं घासलं की ते लगे निघून जाते. त्याच्यामुळेच मला तर सवय आहे की तेलाच्या बुटल्याखाली किंवा आपला मसाल्याचा डब्बा असते त्याच्याखाली, तुपाच्या खाली हे असे कार्पेट ठेवून द्यायचे. किती पटकन निघाले आणि एकदम स्वच्छ निघाले, अजिबात घाण राहत नाही ना चिकट राहत नाही. चला पाणी वितळवते, तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आवरून घेते. पसारा कमी आहे तर ते सगळ्यात जास्त सुखी येतं, कारण जास्त राडा आवरायची गरज पडत नाही. थोडक्यात सगळी स्वच्छता होऊन जाते. छोटे छोटे डबे थोडेसे चिकट वाटायचे, त्याला ओल्या कपड्याने पुसून घेते. झाले बऱ्याचशा कपड्या पुसून झालेले, लगेच कोरड्या करून घेणार आणि खाली ठेवून पण घेणार आहे, कारण खालचे सगळं पुसकं झाले, पेपर टाकून झालेलं आहे. जे एकसारख्या नाही त्या पाठीमागे ठेवून देते अगोदर, आणि ज्या सारख्या आहेत ना त्या थोडेसे पुढे ठेवते. सगळं तर आवरून गेलो होतंच, ह्याला लगेच आता वॉलपेपर लावायचा होता, लगेच लावून घेते. कारण कसं व्हायला लागले इथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसायला बघा, इथं चिरलाय डब्बा आणि ज्यावेळेस आपण गडबडीमध्ये असा डब्बा उघडायला जातो त्यावेळेस खसखस ते स्टीलचे लागायला लागले. मग डब्बा टाकून देण्यापेक्षा म्हणलं त्याला वॉलपेपर बसून घेता येते, कारण त्याचा लुक पण बदलून थोडासा, आणि नंतर म्हणलं असं ते लागणार पण नाही हाताला. बघा दिसायला ना एकदम नव्यासारखं. चला आता ठेवून देते. फायनली सगळं आवरून झालेलं आहे. घर कसं आवरलं मी आता तुम्हाला दाखवते. किचनच्या वट्ट्यापासून सुरुवात करते. एकदम सगळी स्वच्छता झालेली, खिडक्या हे पण पुसून घेतल्या. आता पूर्ण वट्टा चकाचक झालेला आहे. त्याचबरोबर आपलं रॅक पण एकदम छान दिसायला लागले आणि मस्त भांडे चमकायला लागलेत. त्याचबरोबर मिक्सर छान चमकायला लागले. सगळी स्वच्छता करून झालेली आहे. खालचे पेपर ते पण आवरून घेतले आणि जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवून घेतल्या, ज्या आवश्यक होत्या पुसण्यासारख्या धुण्यासारख्या त्या सगळ्या करून घेतल्यात. बघू शकतात मस्त भरण्या हे चकाचक झाल्यात. आणि एवढं आवरल्यानंतर वाटायलंय दसरा झाला का काय आज. आणि खरंच तसंच झालंय. जवळपास 5-6 तास झालेत हे सगळं आवरले. आणि कॅटली हे पण घासून टाकली लगेच गरम पाणी करून. स्वच्छता करायची म्हणले कसं सगळं एकदाच करून घेत असते. आता तुम्हाला दाखवते. इकडचे डब्बे इथं थोडंफार चेंज करून घेतलं. ज्या अनावश्यक वस्तू आहेत कधी तर लागणार त्या वरती ठेवून घेतल्या आता. आणि हे छोटे डबे आता मस्त वरती स्वच्छ करून ठेवून दिले. त्याच्यानंतर जर्मनचे डबे आणि कुकर पण मग आता इथं ठेवावं म्हणलं म्हणजे डब्यांबरोबर छान पण वाटतात, कारण डबे माझ्याकडे कमी येतं. मग ते असं मोकळं वाटायला लागलं होतं. नंतर स्टीलचे डबे आणि हे जर्मनच्या डब्याला सुद्धा जागा भेटलेली नाही, तर ह्या कोपऱ्यामध्ये राडा दिसायला होता. तर आता एकदम छान बसलं गेलंय. अजिबात कॅरी बॅगाचा हे राडा नाही, मस्त. आणि कॅरी बॅगा सुद्धा एकदम ऑर्गनायझरमध्ये बसून गेल्यात. किती छान वाटायले हे बघा. सगळं फायनल दाखवते. अशी म्हणून सगळी स्वच्छता झालेली आहे आता किचनची.
आणि छान वाटायला लागले, मस्त वाटायला लागले. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आणि लाईक करत जा, शेअर करत जा. काही कमेंट्स असतील ते सुद्धा मला सांगत जा. जर माझी काही चूक व्हायला लागली असेल ते पण मला सुधारता येईल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि सर्व मैत्रिणींना बाय बाय.